मराठीमध्ये बोल. आम्ही काय बोलतो माहिती तुम्हाला दाखवतो. हे तुझं डिफिकल्ट आहे मग आम्ही करू शकतो. ठीक आहे, तू करून दाखव, मग आपण दाखवू व्हिडिओमध्ये. ठीक आहे. नमस्कार, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आपण आहे ना एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. तर दिशाला बसलेलं तुम्ही बघितलंच असेल. तर आता मुलांना सध्या सुट्टी पडण्याचा टाईम झालेला आहे. म्हणजे आता एप्रिल महिन्यात सुद्धा शाळा चालू आहेत, नाही मग ह्या टायमाला मुलांना सुट्टी पडते. तर आता घरी मुलं आपल्यासारखे आपण जे मैदानी खेळ खेळायचो, मातीचे खेळ खेळायचो, हे खेळ काही मुलं खेळत नाही. कारण आपणच ऑफिसला असतो, त्यामुळे मुलांना आपल्याला जास्त वेळ देता येत नाही बाहेर घेऊन जाण्यासाठी. म्हणून आपल्याच ह्याच्यामुळे आपली मुलं ही जास्त करून मोबाईल TV ह्याच्या आहारी गेलेली आहेत. याचं कुठेतरी मला खंत वाटते. तर त्याच्यासाठी मी म्हटलं की ह्याला काय करावं. दिशाक माझं एवढं जास्त मोबाईल बघत नाही, घेतला तर घेतो आणि नाही आपण जर त्याला बोललं की नाही घ्यायचं मोबाईल तर नाही घ्यायचं. मग TV ला पोएम बघणं किंवा एखादं कार्टून बघणं किंवा ते काहीतरी नवीन व्हॉट्सअप, CBD टॉयलेट वगैरे असं काही ना काही बघत राहतो. ते शॉर्ट व्हिडिओ याच्याने कसं त्यांच्या माइंडवरती सुद्धा फरक पडतो. आणि जास्त वेळ आपण बघितल्यामुळे डोळ्यातनं पाणी येतं किंवा चष्मा लागण्याची पण दाट शक्यता आहे. हे त्याला मी ऑलरेडी सांगून झालेलं आहे, तरी पण मुलं ते काही ऐकत नाही. तर की तुम्हीच आम्हाला वेळ देत नाही, तुम्हीच आम्हाला गार्डनमध्ये नेत नाही, आम्हाला खाली खेळवत नाही. तर मग ह्याला असं काही ना काही असं गेम्स आणते. म्हणजे ही पियानो म्हणू शकतो आपण. मग मध्येच त्याला फॅड आलं होते, त्याला हे झालं होतं की बाबा लॅपटॉपवरती काम करतो, तर माझ्यासाठी सुद्धा लॅपटॉप मागव, म्हणून हा असा लॅपटॉप मागवला. आणि एक वस्तू घेतल्यानंतर ही जेमतेम 2 ते 3 दिवस ही वस्तू सोबत खेळतो. नंतरला ही ड्रॉवरच्या आतमध्ये. म्हणजे एवढ्या महागातल्या वस्तू घ्यायच्या आणि मुलं 1 ते 2 दिवस खेळतात. तर त्यासाठी म्हटलं की त्याला आपण एक सरप्राईज आणूया. त्याला अजून सांगितलेलं नाही की तुला काय मागवलेलं आहे, ज्याच्याने त्याचं माइंडसुद्धा फ्रेश राहील, त्याची बुद्धीसुद्धा वाढेल. आणि त्याला मोस्ट ऑफ कसं हे आपले जे ठोकळे वगैरे याचं काही ना काही रोबोट बनवा, डायनोसॉर बनवा, ह्याच्यात त्याला खूप कारण आता आपल्या मुलांना सुट्टी पडणार, तर आतापासूनच आपण तयारी केली तर त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण दिशांना काय सरप्राईज आणले दिशांची बाबा देता का? हे बघा काय माहिती आहे, काय आहे तू ओपन कर. काय ओपन कर. त्याला सांगितलं होतं मी, पण आता ओपन नाही केलं आपण. अच्छा, ओपन करून बघा. इथे बस आणि ओपन इथे बस. शॉक झालंय. आता हे किती दिवस खेळता पण बघूया ना. तूच ओपन करतोस का? कर ना. ॲक्च्युली त्याला कसं पिरॅमिड वगैरे बनवणं किंवा बिल्डिंगचे असं थोडंफार हे आहे, ब्लॉक्स. हां, त्याच्यामुळे हा आम्ही हे मागवलं आहे त्याच्यासाठी. मॅग्नेटिकचं हे आहे. मॅग्नेटचं काय ते पूर्ण काय त्याचं हे दाखव काय ते. हे बघ नॉर्मली हा जो गेम आहे ना, तो मुलांचा ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आहे. ॲक्च्युली तर असं मेन्शन केलं आहे. आणि आपल्या ते ह्याच्या पिक्चर्सवरती पण दिसतं आहे. अलग अलग प्रकारचं आपण हे करू शकतो. पिरॅमिड आहे, काय काय आहे ना त्याच्यामध्ये. आता हे 36 पीसेसचं आहे. त्याच्यापेक्षा पण जास्त पीसेसचं मिळते मला. तर 74 पीसेसचं. लास्टला 74चा होता बोललो, पण घरात खूप घाण करेला म्हणून थोडासा मीडियम ह्याच्यामध्येच मागवलं आहे मी. तर इल्लू ओपन कर. खुश ना, ओपन करून दाखव कसं आहे ते. तर ह्या अशा खेळामध्ये काय होणार म्हणजे का आपल्या मुलांची एकाग्रता वाढेल, शिवाय त्यांचा जो स्क्रीन टाईम आहे तो सुद्धा कमी होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते जास्त खुश होतील. कारण एक नवीन नवीन काही ना काही बनवणं, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा की मी आज काहीतरी वेगळंच केलेलं आहे.
जर तुम्हालाही तुमच्या मुलांचा स्क्रीन टाईम कमी करायचा असेल ना, तर रोज थोडा वेळ मुलांसोबत खेळा, वेगवेगळी खेळणी इंट्रोड्यूस करा, आउटडोर काहीतरी बनव त्याचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स ठेवा. ये बॉस ए हम पैसे दे रे. हे घे हे घे हे घे. आम्ही पण असं पण असं पण होऊ शकतं आई. हां तेच बघते. हाय आता असं कर. हाय ते फोन दिले. 4 आहे ना, हा बघ 4 होतोय ना. हा आता 9 बोलते ते का 9 बोलते आता 9. हा बघा 4 झाला. हा पण 9. हा मग आता हे बनवूया ना असं. छोटे संपले का? नाही अजून म्हणा. थांब. मला मोठेच पाहिजे देशी. ए हवा खूप. थांब 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 दिशा, एक मिनिट थांब. थांब एक मिनिट थांब. हेलो गाइस हमारी ये वर्गे टायर हवा वो ये चल दिख रहा रहा है। ना ये दिख रहा ना ये टायर है ये उचलता नाही ना दिशांच्या बरोबर. ये उचल ए ते तुटी असं करत आहात. आता मी काय बोलते आता अजून काय बनवायचं? अजून माहिती मला ते कसं घेऊ. हा माहिती. तर बघा आता बघायला किती मस्त वाटतं की तो त्याच्या डोक्यानेच काही ना काही करते आणि थोडं डोकं लावून करते म्हटल्यानंतर कसं स्क्रीन टाईम पण बंद झालेला आहे आणि ह्याच्यात काही ना काही नवीन करत बसेल. त्यामुळे नॉर्मली अशा गेम्समुळे ना तुमच्या मुलांचा स्क्रीन टाईम कमी होईल किंवा याच्यामध्ये मुलं जास्त एंगेज होतील. जास्त नॉर्मली मुलं कसं जास्त टी व्ही बघणं, मोबाईल बघणं या गोष्टी चालू असतात ज्यावेळी आपण जॉबला असतो किंवा आपण आपल्या घरच्या कामामध्ये बिझी असतो. बरोबर ना मॅडम? नॉर्मली लेडीज लोक बरोबर एकदम खेळतोय. आता प्रश्न हा असा आहे की हा हे व्यवस्थित किती दिवस ठेवतोय. मग काय होतं माहिती का, ह्याचं एक पार्ट ह्याचं गुल होणार आणि ह्याला ना कसं कोण मित्र खेळायला आलं ना की ह्याचं कसं असतं की त्यांना सगळं ओपन करून दाखवायचं. हे चांगलंच आहे किंवा हे बघा आपण खेळू वगैरे, पण ती मुलं ते सगळं हरवून टाकतात. मग असं आपल्याकडे काहीच राहत नाही ना, आपण एवढं घ्यायचं आणि बरं हरवणार ते बरं वाटत नाही ना. हे बघा छान बनवलं ना काहीतरी, दिसायला खूप छान वाटतं. मी पण छान वाटतंय ना. कसं वाटतंय तुला? हे दिशांसाठी सरप्राईज होतं. आता दिशांची शाळा अजून आहे 15 दिवस. इझी पिझी होतं का 15. आता 1 मे पासून सुट्टी आहे, त्याचंच हे प्रिपरेशन की सुट्टी कशी एन्जॉय करायची. अजून तरी आम्हाला ते टेंट हाऊस वगैरे ना तेच वगैरे मला सांगितलंय की माझा टेंट हाऊस आहे ना तो काढ, म्हणजे त्याचा जो कपडा आहे ना तो धुवून ठेव. म्हटलं हो. हा हे कसं बनवायचं पण हा मध्ये गोल ठेवायचं आणि असं क्रॉस मध्ये लावायचंय. बनवूया आपण बनवूया. हेलो गाइस हम मराठीमध्ये बोल. आम्ही काय बोलतो माहिती तुम्हाला दाखवतो. हे माहिती आहे तुझं डिफिक करे मग आम्ही करू शकतो. ठीक आहे, तू करून दाखव, मग आपण दाखवू व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तो एक बॉल तिकडे गेला.
तर आता बघू शकतो आपण की आपण मुलांचा स्क्रीन टाइम हा पूर्ण तर कमी करू शकत नाही, पण असे गेम आपण आणले तर आपल्या मुलांचा स्क्रीन टाइम हा आपण हळूहळू काहीना पण कमी करू शकतो आणि आपली मुलं सुद्धा ह्याच्यामध्ये एंगेज राहतील. तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ पाहता येतील. त्याच्यात नवीन एक व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय. कर ना बाय. तो बिझी झालाय मला बिझी आता. आता हे खेळतच बसणार. ऍक्च्युली सुट्टीचं सगळं प्रिपरेशन आहे, पण आता सध्या आज खेळू दे. उद्यापासून नंतर मग स्कूलला जाईल. पण नंतर बघू कधी काढून जायचं त्याला खायला.